काय हात दुखायला लागलाय? नाही रे, काही उपयोग नाही. म्हणजे असं वरवर तुझ्या डोक्याला तेल लावून तुझं डोकं शांत थोडंच होणार आहे. मी शांतच आहे आजी. कसा असशील? मग काय करू अपसेट होऊन? काय उपयोग आहे मला सांग ना. म्हणूनच ना मी कोणामध्ये आणि कशामध्ये इन्व्हॉल्व होत नाही. सगळेजण ना आजी स्वतःचा अजेंडा घेऊन फिरत असतात. कोणी कोणासाठी या जगात काहीही करत नसतं. त्या प्रत्येकाच्या पाठीमागे ना स्वार्थ असतो. ना नात्यात, ना मैत्रीत, ना प्रेमात काही नाही. स्वार्थच आहे फक्त सगळ्यात. असं कितीचं जग पाहिलंस तू? खूप पाहिलंय आजी. आणि जेवढं पाहिलंय ना तेवढं बास आहे माझ्यासाठी. नका येऊ कोणी माझ्या आयुष्यात. नका उगाच माझ्या जवळ यायचा प्रयत्न करू. नका उगाच माझ्यावरती जीव लावू. नका करू माझ्यावरती प्रेम. माझ्याशी मैत्री करू नका. माझ्या खूप जवळ आहोत असं दाखवू नका. मी एकटा आहे ना, तोच बरा आहे. एकट्या कुठे आहेस तू? स्वानंदी आहे की? त्या गेल्या आनंदला भेटायला. अरे वा. अरे वा. काय गरज होती आता त्यांना आनंदकडे जायची? परत तो रडणार, त्यांना घोळात घेणार, या येऊन मलाच ऐकवणार की माझं कसं चुकलं ते. अच्छा, तुला वाटते का तसं? नाही. मग स्वानंदी काय म्हणते याचा तुला कधीपासून फरक पडायला लागला रे? पिंट्या, जवळच्या माणसांकडून दुखावलं जाणं ही फार वाईट गोष्ट आहे. अतिशय वाईट. पण अरे शेवटी ती पण माणसंच ना. म्हणजे राग, लोभ हा सगळा त्यांनाही असतोच की, जसा तुला आहे. हे बघ, दोन प्रकारची माणसं असतात. म्हणजे समोरचा माझ्याशी जसा वागतोय मी पण त्याच्याशी तसाच वागणार. म्हणजे जशाच तसे. त्याने मला दुखावलं तर मीही त्याच्याकडे पाठ फिरवणार. हा एक मार्ग झाला. किंवा समोरचा माझ्याशी कसाही वागला ना तरी मी त्याच्याशी माझ्याच पद्धतीने वागणार. हा दुसरा मार्ग. मी ना दुसऱ्या मार्गाने जाणारी आहे पिंट्या. म्हणजे समोरचा माझ्याशी कसाही वागला ना तरी मी त्याच्याशी चांगलंच वागते रे.